नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभकामनाएं आणि शुभ भावनाएं पण देतो. आणि हसत खेळत कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर पेशंट एकदा डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो, डॉक्टर ओळखलं का, काल मी तुमच्याकडे आलेलो आणि ही औषधं तुम्ही लिहून दिलेली, सगळी औषधं मिळाली डॉक्टर, पण हे मागे लिहिलेलं काही डॉक्टर औषध मिळालं नाही मला, तर बघता का? डॉक्टर म्हणतात बघू, आणि म्हणतात अरे बाबा हे पेन नीट चालतंय की नाही ते बघत होतो मी. तर मजेचा जो भाग आहे तो आपण बाजूला सोडला. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आजचा विषय आयुर्वेदिक डॉक्टर आपण कसं बनणार आणि आयुर्वेदिक डॉक्टर झाल्यावर, आयुर्वेदाचार्य झाल्यावर आपल्याला काय काय पर्याय उपलब्ध आहेत त्या संदर्भात आज आपली चर्चा रंगणार आहेत. तर आज आपला विषय आपण बघूया, आयुर्वेद क्षेत्रातील सुवर्ण संधी. आयुर्वेद क्षेत्रातील सुवर्ण संधी या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर सुंदर सिंग के डांगा सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर साहेब थेट नागपूरहून आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती आपण घेऊया. डॉक्टरांचा थोडक्यात परिचय तुम्हाला करून देतो. डॉक्टर सुंदर सिंग के डांगा, आपण उपप्राचार्य आहात ज्युपिटर आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे. आपण MD आयुर्वेद काय चिकित्सा या विषयात केलेलं आहे. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथून केलेलं आहे. मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ आणि सध्या ते PhD पण करत आहेत काय चिकित्सा या विषयात. आणि आयुर्वेद निगडित अनेक शोध निबंध त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. आपण मुख्य संपादक आहात इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंडियन मेडिसिनमध्ये. डॉक्टर खूप खूप आपलं स्वागत आहे आणि कार्यक्रमाची आपण श्री गणेश करूया. भारत हा एक प्राचीन देश आहे. त्यासोबतच वैचारिक परिपक्वता, संस्कृती, परंपरा आणि विकासाच्या बाबतीत भारत नेहमीच जगात पुढे राहिला आहे. ज्ञानविज्ञानासोबतच आयुर्विज्ञानामध्ये देखील भारताने जगाला नवनवीन मार्ग दाखवले आहेत. आपल्या देशातील प्रसिद्ध ऋषीमुनी यांनी वृक्ष, जडीबुटी, फळं, फुलं, बिया यांचा अभ्यास करून उपचारासाठी प्रभावी उपचार पद्धती विकसित केल्या. शारीरिक आणि मानसिक रोगांवर नियंत्रण, निदान आणि उपचार या गुणांनी आपलं आयुर्वेद परिपूर्ण आहे. आयुर्वेद ही एक उपचार पद्धती आहे जी जगातील सर्वात प्राचीन पद्धत मानली जाते. पण आज आपण ज्या उपचार पद्धतीचा वापर करतो त्याने फक्त आजार लवकरात लवकर बरं करण्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. पण आयुर्वेदामध्ये आजाराच्या मुळावर उपचार करून आजाराला मुळासहित संपवण्याला महत्त्व दिलं जातं. यामध्ये ज्या औषधी दिल्या जातात त्याचे कोणतेच दुष्परिणाम नसतात. आयुर्वेदाचे काही नियम आहेत, याचा वापर प्रत्येकाने आपल्या आयुष्यात करायला हवा. आज पाश्चिमात्य देश सुद्धा आयुर्वेदाकडे वळताना दिसत आहेत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की डॉक्टर हे BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी या कोर्स विषयी थोडं आम्हाला थोडक्यात सांगा ना, सुरुवातीला सांगा. BAMS हा जो कोर्स आहे, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी, हा 4.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये 1 वर्षाची आंतरभाषेता प्रशिक्षण असतं. खरं म्हणजे आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. आयुर्वेदामध्ये आचार्य चरकांनी जी आयुर्वेदाची व्याख्या केली आहे, हिता हितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेद स उच्यते. हे आचार्य चरकांनी 5000 वर्षापूर्वी ही व्याख्या सांगितली आहे. म्हणजे काय सांगितलं, आयुर्वेद म्हणजे हे जीवनाचं शास्त्र आहे. याच्यामध्ये जीवनातील हित, अहित, सुख, दुःख याचा संपूर्ण समावेशक अभ्यास या शास्त्रामध्ये आहे. आणि हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. आणि आयुर्वेदामध्ये आरोग्याविषयी पण फार सुंदर व्याख्या आचार्य सुश्रुतांनी सांगितली आहे. समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ इत्यादी. ज्यामध्ये आयुर्वेदामध्ये 3 दोष म्हणजे वात, पित्त, कफ आणि अग्नीचं समप्रमाण व आपले जे धातू आहे शरीरातील त्यांचं सर्व समप्रमाण असणे आणि आपलं मन प्रसन्न असणे, आत्मा प्रसन्न असणे आणि सगळे इंद्रिय योग्य रीतीने कार्य करून सर्व एकंदरीत जे आरोग्य आहे त्याला
स्वस्त आपण म्हणू शकतो अशा व्यक्तींना. तर अशी फार सुंदर व्याख्या आयुर्वेदाने केली आहे, जी कदाचित आधुनिक विज्ञानामध्ये त्याच्यामध्ये काही सुधारणा होऊन अशीच व्याख्या ते स्वीकार करत आहे. तर आयुर्वेद हा कोर्स जो आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून हा अभ्यासक्रम चालवला जातो. 4.5 वर्षाचा हा कोर्स असून 1 वर्षाची आंतरवर्षीयता प्रशिक्षण याच्यामध्ये असतं. बरोबर. आणि डॉक्टर, आपला हा जो BAMS कोर्स आहे आणि वैद्यकीय शाखेतील जे दुसरे अभ्यासक्रम आहेत, तर त्याच्यातला काय फरक आहे ते थोडं आम्हाला सांगाल? बिलकुल. आयुर्वेद हा भारतीय चिकित्सा शास्त्र आहे आणि बाकीचे जे कोर्सेस आहेत जसं की MBBS हे मॉडर्न मेडिसिन, ज्यामध्ये की ती ॲलोपॅथिक प्रॅक्टिस सिस्टीम ऑफ मेडिसिन आहे. BHMS हे होमिओपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिन वर तो कोर्स आधारित आहे. BUMS मध्ये युनानी या पद्धतीने चिकित्सा केली जाते. एकंदर असं की सर्व जे कोर्सेस आहेत वैद्यकीय क्षेत्रातले हे आपल्या आपल्या पॅथीनुसार म्हणजे चिकित्सा पद्धती जी आहे त्यानुसार त्यांचं वर्गीकरण आपण करतो. जसं डेंटल जे आहे BDS हे दंतशास्त्र आहे, होमिओपॅथी आहे, BUMS आहे, BOTH आहे, BPTH आहे म्हणजे फिजिओथेरपीसाठी तो विशेष कोर्स आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून चालवला जातो. साधारणतः सर्वच कोर्सेस 4.5 वर्ष आणि 1 वर्ष त्यांचं आंतरवर्षीयता प्रशिक्षण असतं. पण आयुर्वेद जे आहे हे भारतीय चिकित्सा शास्त्र म्हणून आपण त्याचं जे ग्रेट हेरिटेज ऑफ इंडिया आपण असं म्हणतो. बरोबर. आणि विशेष म्हणजे या कोरोनाच्या काळात आपण बघितलं असेल की भरपूर सारे रुग्ण या कोरोनामुळे संक्रमित झाले, परंतु आयुर्वेदाने जे एक विशेष सिद्धांत सांगितला आहे व्याधिक्षमत्व, ज्याला आपण आज खूप महत्त्व देतो, ज्याच्यामध्ये शरीराची इम्युनिटी वाढवण्याकडे जो कल आहे सर्व समाजाचा, मुख्यत्वे करून आपल्या वैद्यकीय क्षेत्रात तो पाहायला मिळतो आपल्याला. आणि इम्युनिटीसारखा जो कन्सेप्ट आहे व्याधिक्षमत्व, हे आयुर्वेदामध्ये तुम्हाला फार चांगला उल्लेख आहे. आणि आयुर्वेदिक चिकित्सेने आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी आचार्यांनी वेगवेगळे विविध उपाय, चिकित्सात्मक उपाय, औषधी उपाय सांगितलेले आहेत. आणि डॉक्टर, जर एखाद्या विद्यार्थ्याला हा जो BAMS कोर्स आहे तो करायचा असेल तर महाराष्ट्रात कुठे कुठे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उपलब्ध आहेत? चांगला प्रश्न आहे. साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्स म्हणजे 12वी विज्ञान शाखेनंतर आयुर्वेद शास्त्राकडे वळायचं असेल त्यांनी शासनातर्फे होणारी नीट ही परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः 6 शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आहेत. मुंबई, नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, जळगाव आणि नुकतंच बारामती येथे सुद्धा शासकीय आयुर्वेद महाविद्यालय निर्माण झालेले आहेत. याशिवाय महाराष्ट्रामध्ये शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय आहेत. साधारणतः 16पेक्षा अधिक बऱ्याच शहरामध्ये ती आयुर्वेद महाविद्यालय आहे. आणि साधारणतः 70हून अधिक खाजगी आयुर्वेद महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यामध्ये आपण हा BAMS कोर्स जो आहे त्याच्यासाठी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. डॉक्टर, तुम्ही जसं हिंदीमध्ये म्हणतात आपने मेरी मुंह की बात छीन ली. माझा पुढचा प्रश्नचं तुम्ही थोडं उत्तर दिलेलंच आहे की BAMS कोर्ससाठी पात्रता काय आहे, तर त्याविषयी थोडं. 12वी विज्ञान शाखेनंतर नीट परीक्षा तुम्ही उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि किंबहुना तुम्हाला त्या रँकमध्ये म्हणजे जी गुणवत्ता आहे ती गुणवत्तासुद्धा तुम्हाला मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता. आणि हा BAMS कोर्स आपला जो आहे तो पूर्ण केल्यावर विद्यार्थ्यांसमोर कुठकुठल्या संधी असतात किंवा काय काय भविष्यात त्याला ऑप्शन्स आहेत, काय काय पर्याय आहेत, त्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा सर. इतर कोर्सेसप्रमाणे सुद्धा हा पदवी कोर्स म्हणजे BAMS आहे. यानंतर तुम्ही पदव्युत्तर शिक्षण म्हणजे MD-MS करू शकता आणि त्याच्यानंतरही अनेक तुम्हाला शिक्षण क्षेत्रात म्हणजे आयुर्वेद शिक्षण संधी आहेत. पण आपण सुरुवातीला पदवी घेतल्यानंतर साधारणतः BAMS हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कुठल्या शासन सेवेमध्ये सुविधा म्हणजे उपलब्ध तुम्हाला आहेत हे आपण चर्चा करू. 2 गोष्टी आहेत. एकतर BAMS कोर्स म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही आपली स्वतःची आयुर्वेद प्रॅक्टिस किंवा ॲज अ जनरल फिजिशियन, बरोबर, ज्याला आपण आजकाल फॅमिली फिजिशियन ही जी संकल्पना आहे ती पुन्हा रुजू होते आहे. फॅमिली फिजिशियन म्हणून तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. ओके, हे झालं स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणू. बरोबर. पण जर गव्हर्नमेंट सर्व्हिसचा विचार करता जर करायचा असेल तर वैद्यकीय अधिकारी हे एक सन्मानजनक पद आपल्याला मिळेल, जे प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याला आपण PSC म्हणतो किंवा जे गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजचे जे हॉस्पिटल असतात तिथे आकस्मिक वैद्यकीय अधिकारी म्हणजे ज्याला कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी. आणि ह्या ज्या सर्व परीक्षा असतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून किंवा याचं एक स्वतंत्र निवड मंडळ असतं ज्यामार्फत या वैद्यकीय अधिकारी पदांची भरती होते.
याशिवाय आयुष संचालनालय अंतर्गत AEO म्हणजे आयुर्वेद एक्सटेन्शन ऑफिसर हे एक पद आहे जे जिल्हा परिषद येथे असतं आणि पंचकर्म वैद्य यासुद्धा BMS ग्रॅज्युएट पदवीधरांना या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय काही संशोधन क्षेत्रामध्ये जर ज्युनियर रिसर्च फेलो कनिष्ठ संशोधन फेलोशिप तुम्हाला मिळू शकते. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाकडून 2 कोर्सेस चालू जातात. सर्टिफिकेट इन राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि मेंबरशिप ऑफ राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ हे 2 कोर्सेससुद्धा BMS पदवी झाल्यानंतर करू शकता आणि शासनातर्फे याला एक विशेष अनुदान पण विद्यावेतन त्यांना मिळत असते. डॉक्टर, आणि काही काहींचा असा समज असतो किंवा विद्यार्थ्यांना असं वाटतं की बाबा मला आयुर्वेदिक कोर्स घ्यायचा आहे तर मला संस्कृत भाषा आली पाहिजे किंवा तत्सम रिलेटेड नॉलेज असलं पाहिजे. तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार की बॅकग्राऊंड काही पाहिजे का? तुम्ही जसं सांगितलं 12वी विज्ञान शाखा, तर थोडं कृपया त्याच्याविषयी. जसं काही विद्यार्थी 12वीला ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून संस्कृतचा विषय हा घेतात, ते जर असेल तर फारच छान. पण समजा संस्कृत विषय घेतला नसेलही तरी काही हरकत नाही, कारण प्रथम वर्ष आयुर्वेदासाठी जेव्हा विद्यार्थी प्रवेश घेतो तेव्हा संस्कृत हा विषय त्यांना शिकवला जातो संबंधित प्राध्यापकाकडून. त्यामुळे संस्कृतची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. आणि आता जसा विषय चालूच आहे तसं आयुर्वेदामध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रवेश केला तर त्याला कुठकुठल्या विषयांचा अभ्यास त्याला करायला मिळतो किंवा थोडं ओरिएंटेशन आम्हाला त्याविषयी द्याल तर बरं होईल. बिलकुल. नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन ही जी स्वायत्त संस्था आहे भारत सरकारच्या अंतर्गत, जी अभ्यासक्रम नियंत्रित करत असते. त्यामध्ये जसे फर्स्ट इयरला शरीररचना, शरीरक्रिया आणि जसं मी म्हटलं संस्कृत आणि आयुर्वेदाचा जे काही मूलभूत ग्रंथ आहेत, अष्टांग संग्रह आहे, अष्टांग हृदय आहे, या ग्रंथाचा अभ्यास प्रथम वर्षात असतो. द्वितीय वर्षामध्ये त्यांना रोगनिदान, रसशास्त्र, स्वस्थवर्त आणि संबंधित जे दर वर्षीप्रमाणे त्यांना ते विषय असतात. जसे मॉडर्न मेडिसिनला विषय असतात तसेच सारखेच विषय आयुर्वेदामध्ये सुद्धा असतात. म्हणजे जसे शल्य सर्जरी ज्याला आपण म्हणतो, शालाक्य म्हणजे ENT, कायचिकित्सा म्हणजे मेडिसिन, गायनिकॉलॉजी म्हणजे प्रसूतीशास्त्र, हे सगळे विषय आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमामध्ये निगडीत आहेत, म्हणजे संबंधित आहेत. त्याचाच अभ्यास आपण BMS साठी विद्यार्थ्यांना आपल्या कौन्सिलप्रमाणे लागू होतो. मित्रांनो, डॉक्टर साहेब आपल्याला छान माहिती देत आहेत आणि इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली आहे. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, आपल्या लाडक्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. दूरदर्शनचा एक अनोखा रंगारंग कार्यक्रम रंगोली, एक सुंदर आनंददायी नॉस्टॅल्जिया म्हणजे रंगोली. ज्या गाण्यांनी आपल्या आयुष्यात नेहमीच आनंदाचे रंग भरले, त्या चित्रपट गीतांची बहारदार मैफल रंगोली. पाहायला विसरू नका सह्याद्री वाहिनीवर रविवारी दुपारी 12 वाजता, गुरुवारी रात्री 8:30 वाजता आणि शुक्रवारी पहाटे 1:30 वाजता आणि दुपारी 3:30 वाजता. रंगोली. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपण आपल्या लाडक्या विषयावर, आवडत्या विषयावर बोलतोय. तर आज आपण आयुर्वेद क्षेत्रातील ज्या सुवर्ण संधी आहे त्याविषयी आपण बोलतोय आणि त्याच्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर SK डांगा. सर, आपण बोलत होतो BMS कोर्सविषयी, त्याविषयी वेगवेगळ्या छटा तुम्ही सांगितल्या, त्या कोर्समध्ये काय अभ्यासक्रम आहे, कुठले विषय आहे त्याविषयी आपली चर्चा झाली, त्याची पात्रता काय आहे, महाराष्ट्रात कुठे कुठे कॉलेजेस आहेत ते तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि इतर जे पॅथीज आहेत, होमिओपॅथी म्हणा, MBBS म्हणा, डेंटल म्हणा, त्याच्याशी त्याचा आणि याच्यात
काय फरक आहे त्याविषयी थोडक्यात तुम्ही सांगितलं. आता मला थोडंसं पदवी उत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन विषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. तर BMS पदवीधारकांना जसं आपल्याला पदव्युत्तर काय म्हणजे कुठे कुठे मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा काय विषय आहे त्याच्याविषयी थोडं कृपया सांगा आम्हाला. जसं मी अगोदरच बोललो की जे आयुर्वेद पदवीधर आहेत त्यांना एकतर आपली स्वतःची प्रॅक्टिस करता येते, ज्याच्यामध्ये आजकाल आयुर्वेदामध्ये सुद्धा स्पेशालिटी प्रॅक्टिस बरेच पदवीधर वैद्य आयुर्वेद जे आहे ते करत असतात. पंचकर्म स्पेशालिस्ट म्हणून ते प्रॅक्टिस करतात. ॲज अ डायटिशियन, कन्सल्टंट आयुर्वेदा फिजिशियन हे ते करू शकतात. कॉस्मेटिकचे मध्ये सुद्धा त्यांना बराच स्कोप आहे. याशिवाय ते काही वेळा स्पेशालिटी म्हणून जसं की बालरोग चिकित्सक म्हणून ते प्रॅक्टिस करू शकतात. किंवा मग काही लोक केरळियन पंचकर्म ज्याचा आपण साधारणतः बऱ्याच ठिकाणी बघतो आपण, तर पंचकर्म स्पेशालिस्ट म्हणून तो प्रॅक्टिस करू शकतो. आणि शेवटी फॅमिली फिजिशियन आहे ही जी संकल्पना आहे ती पण फार महत्त्वाची आहे. कारण ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की BMS डॉक्टर हे फार चांगली सेवा देतात. आणि आरोग्य ही सेवाच आहे ज्यामार्फत आपण समाजाची सेवा करत असतो. आणि ही समाजाची सेवा एक खूप मोठी संपत्तीच आपण मानावी. आणि जर मॉडर्न प्रॅक्टिस जी आहे महाराष्ट्र शासनाने आयुर्वेद पदवीधारकांना ॲलोपॅथिक काही प्रमाणात त्यांना परवाना आहे शासनातर्फे, तर ते ॲलोपॅथिक प्रॅक्टिससुद्धा करू शकतात. आणि जर तुम्ही जसं गव्हर्मेंट सर्व्हिस आपण हा विषय काढला, पदवीधर जे आहेत BMS कोर्स केल्यानंतर, हा अभ्यासक्रम केल्यानंतर साधारणतः शासनामध्ये इन्शुरन्स मेडिकल ऑफिसर जे EC एम्प्लॉयमेंट इन्शुरन्स हॉस्पिटल असतात तिथे हे वैद्यकीय अधिकारीचं पद असतं. काही सेंट्रल गव्हर्नमेंटला जसं UPSC तर्फे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा ते सेंट्रल गव्हर्नमेंटले जे हॉस्पिटल असतात, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमला CGHSला, तिथे सुद्धा वैद्यकीय अधिकारी हे पद जे आहे चांगल्या वेतनाचं आणि खूप चांगल्या कामाची संधी असलेलं हे पद केंद्र शासनातर्फे भरण्यात येतं. याशिवाय प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण विचार करतो की बऱ्याच NGOमध्ये किंवा जे मोठे मोठे हॉस्पिटल असतात त्या हॉस्पिटलमध्ये आपण कन्सल्टंट, रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, क्लिनिकल कोऑर्डिनेटर म्हणून आपण काम करू शकतो खाजगी क्षेत्रामध्ये. याशिवाय भारत सरकारतर्फे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान हे सध्या पूर्ण देशभरात राबवले जात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वेगवेगळे आरोग्यविषयक जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमावर सल्लागार, कन्सल्टंट पदावर पदवीधर BMS पदवीधर काम करू शकतात. किंबहुना त्याच्या जाहिराती भरपूर येतात. चांगल्या वेतनाची ती नोकरी आहे. आणि याशिवाय समाजाची एक प्रतिष्ठेचं एक ते पद असतं आणि आपल्याला एक सेवा करण्याची संधी त्या विविध पदातून मिळत असते. तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातून आता एक कम्युनिटी हेल्थ ऑफिसर हे एक जे पद शासनाने निर्माण केलं आहे ते साधारणतः प्राथमिक आरोग्य केंद्रावर आणि उपकेंद्रावर त्या पोस्टिंग होत असतात. आणि या माध्यमातून जे ग्रामीण भागातील आरोग्य आहे ते सबलीकरण करण्याचं काम भारत सरकारतर्फे, महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येत आहे. यामध्ये BMS पदवीधरांना भरपूर ज्या जॉबच्या संधी आहेत या क्षेत्रातल्या त्या मिळतात. आणि BMS नंतर काही कोर्सेस जे आहेत त्या कोर्सेस केल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही संधी मिळतात. जसं मी तुम्हाला म्हटलं की MD-MS पोस्ट ग्रॅज्युएशन आयुर्वेदानंतर हा कोर्स साधारणतः 3 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तुमचं जे स्कोप आहे अजून वाढतो. याचं कारण काय की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर एकतर स्वतःचं आपलं हॉस्पिटल, आपला व्यवसाय तुम्ही करू शकता. आणि याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होतात. जसे की पब्लिक हेल्थ आहे, अकॅडमिक आणि रिसर्च क्षेत्रामध्ये आहे. तर या संदर्भात तुम्हाला मी सविस्तर माहिती देणारच आहोत. बरं डॉक्टर, तुम्ही बोलता बोलता छान एक शब्द वापरला, पंचकर्म स्पेशालिस्ट. तर आता आपण ध्वनी चित्रफिते मार्फत आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर चेतन गुल्हाणे यांच्याशी, जे की MD आहेत, PhD आहेत आणि सहयोगी प्राध्यापक आहेत आयुर्वेद महाविद्यालय अमरेली इथे. आणि पंचकर्म त्यांची स्पेशालिटी आहे. तर आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत की आजकाल हे पंचतंत्र जो की पंचकर्म जो की हा आयुर्वेद शास्त्रातील एक अविभाज्य घटक आहे, तर या पंचकर्माशी निगडीत असणाऱ्या संधींविषयी डॉक्टर चेतन गुल्हाणे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. पंचकर्म ही आयुर्वेदातील एक विशिष्ट चिकित्सा पद्धती आहे. यामध्ये प्रामुख्याने वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य हे 5 कर्म असल्यामुळे याला पंचकर्म असे म्हणतात. तसेच अनेक चिकित्सा पद्धती यामध्ये आहेत.
पण पंचकर्मामध्ये संधी जाणून घेण्याआधी, जसे एक्सपर्टीज काय काय उपलब्ध आहे जाणून घेण्याआधी पंचकर्माबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो. ज्याप्रमाणे गाडीला सर्व्हिसिंगची आवश्यकता असते, ऑइल चेंज करायची आवश्यकता असते वेळोवेळी, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला एक पंचकर्माची आवश्यकता असते. पंचकर्मातील मुळे शरीरातील जे दोष आहेत हे बाहेर काढले जातात. शरीरातील जे स्रोतस आहेत, सूक्ष्म चॅनल्स ज्याला म्हणतात, ते क्लीन होतात. शरीरामध्ये नवीन नवीन धातू उत्पन्न होतात आणि शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युन सिस्टीम उत्पन्न होण्यास मदत होते. आजच्या युगामध्ये जर आपण बघितले तर वेगवेगळे आजार जे जीर्ण किंवा असाध्य रोग आहेत, जसं कोविड-19, यामध्ये इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्तीचा मुख्यत्याने रोल आहे. तर पंचकर्म हे इम्युनिटी किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. जर तुम्ही पंचकर्माबद्दल संधी जर बघितल्या तर 2 प्रकारे संधी तुम्हाला मिळू शकतात. एक जे आहे वैद्य, जे पदवीधारक आहे, वैद्यकीय वर्ग, त्यांच्यासाठी एक संधी आहे. आणि जे नॉन मेडिको पर्सन्स आहे, त्यांना पंचकर्मामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्यांना पंचकर्मामध्ये आयुर्वेदाबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांनासुद्धा पंचकर्म शिकण्यास संधी मिळू शकते. जर तो वैद्यकीय वर्ग आहे त्यांच्यासाठी प्रामुख्याने एक पंचकर्म सर्टिफिकेट कोर्स हा मोठ्या मोठ्या आयुर्वेदिक इन्स्टिट्यूटद्वारे चालवला जातो. हा कोर्स प्रामुख्याने 1 ते 6 महिन्याचा असतो. तर जे मुख्य इन्स्टिट्यूट आहे ते जसे ज्यामध्ये जामनगर ITRA इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे, येथे हा कोर्स जो आहे हा एक 6 महिन्याचा कोर्स इथे चालवला जातो. त्याचप्रमाणे जयपूर नॅशनल इन्स्टिट्यूट NIA येथे हा एक 45 दिवसाचा कोर्स चालवला जातो. त्याशिवाय जोधपूर आहे किंवा कन्नूर आहे, इथे पण हा कोर्स चालवला जातो. तसेच तुम्हाला जर PG सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म करायचा असेल तर मणिपाल आणि पुणे इथे हा PG सर्टिफिकेट कोर्स जे आहे हा अवेलेबल आहे. जर तुम्हाला मुंबईमध्ये करायचं असेल तर आरे पोद्दार वरळी इथे सुद्धा 1 महिन्याचा कोर्स पंचकर्म सर्टिफिकेट कोर्स किंवा DY पाटील पुणे विद्यापीठ इथे सुद्धा 1 महिन्याचा कोर्स चालवला जातो. तेव्हा मला विशिष्टाने जर पंचकर्म, केरळीय पंचकर्म तुम्हाला शिकायचं असेल तर केरळीय पंचकर्म शिकण्यासाठी तुम्हाला कॅलिकट इथे पोस्ट ग्रॅज्युएशन इन्स्टिट्यूट ऑफ पंचकर्म आहे, जसे त्रिवेंद्रम, कन्नूर इथे सुद्धा तुम्हाला केरळीय पंचकर्म हा विशिष्ट कोर्स शिकायला भेटतो. हा शक्यतोवर 1 ते 3 महिन्याचा कोर्स आहे. तिथे तुम्ही राहून हा केरळीय पंचकर्म विशिष्टाने शिकू शकता. तसेच अनेक कोर्स जे आहे ज्यामध्ये मसाज थेरपी कोर्स किंवा अनेक कोर्स हे चांगल्या इन्स्टिट्यूटबद्दल शिकवले जातात. याशिवाय तुम्हाला जर पंचकर्मामध्ये एक पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल किंवा MDची पंचकर्म करायचं असेल तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट जे आहेत जामनगर, जयपूर किंवा वाराणसी किंवा मुंबई इथे तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे यासाठी तुम्हाला ऑल इंडिया आयुष PG एंट्रन्स टेस्ट द्यावी लागतं. ही दरवर्षी येते आणि त्यानुसार तुम्हाला जे चांगले इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये ॲडमिशन मिळते. MD करत असताना हा कोर्स मुख्यत्वाने 3 महिन्याचा कोर्स, 3 वर्षाचा कोर्स आहे आणि यामध्ये तुम्हाला स्टायपंड, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जे आहे ते स्टायपंडसुद्धा देते. 40 ते 60 हजारापर्यंत तुम्हाला स्टायपंड मिळू शकते. तर हा सुद्धा तुम्ही करू शकता. त्याशिवाय जे नॉन मेडिको पर्सन्स आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही पंचकर्म टेक्निशियन कोर्स म्हणून हा येतो. तर 12th नंतर तुम्ही जे आहे हा कोर्स करू शकता. हा 1 वर्षाचा असतो. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पंचकर्म थेरपी काय आहे, आयुर्वेद काय आहे, थेअरी आणि प्रॅक्टिकल असं तुम्हाला आयुर्वेदाबद्दल ओव्हरऑल माहिती आणि पंचकर्म काय आहे, त्यामध्ये कोणते कोणते पंचकर्म करायच्या, अभ्यंग, स्नेहन, स्वेदन यांच्या टेक्निक्स तुम्हाला शिकवल्या जातात. तर यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला जे नॉन मेडिको पर्सन्स आहे यामध्ये हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल ॲज अ पंचकर्म टेक्निशियन म्हणून सुद्धा तुम्हाला हा जॉब मिळू शकतो. तर हे कोर्स जे आहे जामनगर, जयपूर, जे पुणे, मुंबई यामधील जे आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट आहे मोठे मोठे त्यामध्ये हा सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म टेक्निशियन हा अवेलेबल आहे.
तसेच येणाऱ्या भविष्यामध्ये बऱ्याच संधी तुम्हाला आयुर्वेदामध्ये किंवा पंचकर्मामध्ये भेटू शकतील. तर मला इथे संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय आयुर्वेद. धन्यवाद सर, तुम्ही छान आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि त्याविषयी धन्यवाद. आपण पुन्हा आपल्या विषयाकडे जाऊया. डॉक्टर, तुम्ही पदव्युत्तर ज्या कोर्सेसविषयी सांगत होतात, महाराष्ट्रात कुठे कुठे कॉलेजेस अवेलेबल आहेत ज्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल आयुर्वेदात? BMS हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर साधारणतः ऑल इंडिया पोस्ट ग्रॅज्युएट एंट्रन्स टेस्ट नावाची एक परीक्षा असते, AIAPGET. त्याचं नाव बदलून आता ती नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट झालेली आहे. आणि यामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर किंबहुना त्याच्यामध्ये मेरिटप्रमाणे आपल्याला जर चांगले गुण मिळाले तर त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 4 शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आहेत. आर्य पोद्दार महाविद्यालय मुंबई, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद आणि नुकतेच 2 आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय नवीन निर्माण झालेली आहे, ते जळगाव आणि बारामती येथे. तर या महाविद्यालयामध्ये आपण MD MS हे महाराष्ट्रात करू शकता. MD करताना आपल्याला एक विद्यावेतन आहे, ते खूप चांगलं विद्यावेतन मिळतं. याशिवाय MD करत असताना या सर्व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तुम्हाला जो क्लिनिकल अनुभव आहे, चिकित्सक अनुभव आहे, तो फार चांगला मिळतो. आणि याशिवाय काही शासकीय अनुदानित महाविद्यालय आहेत, त्यामध्ये सुद्धा हा MD आणि MS विविध विषयामध्ये आपल्याला महाराष्ट्रातून करता येते. याशिवाय महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला इतर राज्यामध्ये काही केंद्र शासनाच्या अधीनस्थ संस्था असतात, तिथे पण तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट MD MS हा करता येतो. ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि ज्याला एक नॅशनल इम्पॉर्टन्स ऑफ इन्स्टिट्यूशन, राष्ट्रीय महत्त्वाची एक संस्था आहे, जी ITRA नावाची संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन आयुर्वेदा, जी जामनगर इथे आहे. तेथे सुद्धा आपल्याला MD आणि MS या कोर्ससाठी, या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो, जिथे चांगलं विद्यावेतन मिळतं. त्याशिवाय ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हे न्यू दिल्ली येथे आहे, आपण स्लाइडमध्ये बघतोच आहे. बिलकुल. आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी हे इथे सुद्धा आपण MD MS साठी प्रवेश घेऊ शकता. ह्या सगळ्या नामांकित संस्था आहे. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपूर येथे सुद्धा आपण MD MS साठी प्रवेश घेऊ शकता. ह्या सर्व केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली, मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अधिपत्याखाली या संस्था येतात आणि ह्या केंद्र शासनाप्रमाणे इथे विद्यावेतन मिळतं आणि इथे हॉस्पिटल्स आणि जो रुग्णालयीन अनुभव आहे तो फार चांगला या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना आपलं पदव्युत्तर शिक्षण घेताना मिळवता येतं. याशिवाय पब्लिक हेल्थमध्ये जसं म्हटलं मी की NRHM म्हणजे आता नॅशनल हेल्थ मिशन आहे, ज्याच्यामध्ये PG साठी म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेद आहे ते PG आयुष मेडिकल ऑफिसर किंवा डिस्ट्रिक्ट आयुष ऑफिसर हे एक पद राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये निर्माण केलं गेलं आहे, जो पूर्ण जिल्ह्याचं कोऑर्डिनेशन आणि हे त्याचं काम असतं. याशिवाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क पण त्या पोस्टमध्ये आहे. याशिवाय स्टेट कन्सल्टंट, ॲडवायझर पब्लिक हेल्थ आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध कार्यक्रमांतर्गत आपण स्टेट कन्सल्टंट म्हणून या पदावर काम करू शकता. पण बऱ्याच वेळा BMS नंतर हे पब्लिक हेल्थमध्ये जाण्यासाठी तुम्हाला मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ हा अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ हा अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत जे संलग्नित महाविद्यालय आहेत, वैद्यकीय महाविद्यालय, तिथे हा 2 वर्षाचा फुल टाईम रेग्युलर कोर्स उपलब्ध आहे. पदवी झाल्यानंतर जे इच्छुक डॉक्टर असतील त्यांनी हा कोर्स केल्यानंतर आपल्याला पब्लिक हेल्थमध्ये विविध पदांवर काम करण्याची संधी मिळेल आणि पब्लिक हेल्थमधल्या ज्या इश्यूज असतात, जसं आता कोरोनाचा एपिडेमिक आहे, अशा सगळ्याबद्दल अभ्यास याच्यामध्ये आणि ज्ञानात सुद्धा आपल्या भर पडत असते. डॉक्टर साहेब, फार छान तुम्ही माहिती सांगत आहात आम्हाला. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि समजा कुठे जाणार असाल तर एकटे नका जाऊ. अकेले अकेले कहाँ जा रहे हो, हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो. म्हणजेच आम्ही फेसबुकवर आणि यूट्यूबवर लाईव्ह आहोत, तर आपण आम्हाला सोबती म्हणून तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. तर थांबू एका छोट्याशा विश्रांतीसाठी आणि विश्रांतीनंतर पुन्हा आयुर्वेद क्षेत्रातील ज्या सुवर्ण संधी आपण बघतोय, किती उज्ज्वल असं भवितव्य आहे आयुर्वेद कोर्स नंतर, त्याविषयी चर्चा करूया. शेत बघा माझं कसं खुशीनं डुलतं, कारभारणीचं जणू काळीज झुलतं. आपल्या मातीतल्या आपल्या माणसांसाठी, आमची माती आमची माणसं.
शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमची माती आमची माणसं. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. बरोबर. आणि आज आपण चर्चा करतोय, विचार मंथन करतोय की आयुर्वेद हा जो अभ्यासक्रम आपण सिलेक्ट केला आणि आपण आयुर्वेदिक डॉक्टर बनायचं जर ठरवलं तर आपल्याला काय काय संधी मिळणार आहेत. तर आयुर्वेदातली ज्या तज्ज्ञ डॉक्टर आपल्यासोबत आहेत, जे व्हाईस प्रिन्सिपल आहेत मेडिकल कॉलेजचे, डॉक्टर डांगा, आपलं स्वागत पुन्हा. आणि तुम्ही सांगत होतात की पदव्युत्तर शिक्षणाविषयी आपण सांगत होतो. तुम्ही सांगत होता की आयुर्वेद नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर पण काय काय संधी आहेत, तर त्यात तुम्हाला काही थोडं ॲड करायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. जसं मी म्हटलं होतं की पोस्ट ग्रॅज्युएट केल्यानंतर म्हणजे BMS पदवीनंतर MD-MS हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याला थोडंसं विविध क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होतात. आपण पब्लिक हेल्थबद्दल बोललो, पण याच्याशिवाय शैक्षणिक क्षेत्रात म्हणजे ज्याला अकॅडमिक करिअर म्हणू, यामध्ये सुद्धा भरपूर संधी उपलब्ध आहे. MD-MS हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक या पदावर विविध विषयामध्ये, जे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आहे, शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय आहे, पण तसेच खाजगी आयुर्वेद महाविद्यालय आहेत, तिथे तुम्ही या सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करण्याची संधी आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतर त्याचे जे विविध बढतीवर म्हणजे जसं असोसिएट प्रोफेसर पदावर, प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक या पदावर बढती मिळू शकते. आणि प्राध्यापक ही शैक्षणिक क्षेत्रातली, अकॅडमिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी पोस्ट आपण म्हणू शकतो. याशिवाय संशोधन क्षेत्रामध्ये MD-MS झाल्यानंतर फार महत्त्व आज आयुष क्षेत्रामध्ये, जसं भारत सरकारच्या अंडरमध्ये मिनिस्ट्री ऑफ आयुष हे आहे, याच्यामध्ये सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस ही संस्था आहे. आणि साधारणतः भारतामध्ये 31 याच्या इन्स्टिट्यूशन आहेत पूर्ण भारतभरामध्ये. त्यामध्ये रिसर्च ऑफिसर म्हणजे संशोधन अधिकारी हे एक पद केंद्र सरकार मार्फत ते भरलं जातं. याला MD-MS ही पात्रता आहे. आणि या माध्यमातून आपल्याला विविध आयुर्वेदिक विषय असतील, आयुर्वेदिक व्याधी असतील किंवा आयुर्वेदामध्ये जे काही औषधी दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला संशोधन करण्याची संधी मिळते. याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या काही ज्या युनिसेफ आहे, WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आहे, किंवा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सारख्या संस्थेमध्ये ॲज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणजे संशोधन अधिकारी किंवा वैज्ञानिक या पदावर सुद्धा तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. याशिवाय तुम्हाला जसं मुंबईमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा येथे आहे, अशा नामांकित वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल सुरू असतात. तिथे तुम्हाला क्लिनिकल ट्रायल कोऑर्डिनेटर, रिसर्च प्रोजेक्ट मॅनेजर अशा विविध पदावर चांगल्या वेतनाची संधी आपल्याला मिळू शकते. आणि याशिवाय तुम्हाला त्याचं जे स्किल बेस नॉलेज म्हणा, ज्ञान म्हणा, त्या ज्ञानातसुद्धा तुमच्या भर पडत असते. याशिवाय तुम्ही MD-MS झाल्यानंतरसुद्धा अनेक कोर्सेस करू शकता, ज्याच्यामध्ये PhD हा एक प्रमुख कोर्स आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत संलग्नित महाविद्यालयामध्ये हा कोर्स अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय काही अभिमत विद्यापीठे किंवा काही खाजगी विद्यापीठामध्ये सुद्धा आपल्याला PhDसाठी प्रवेश घेता येतो. डॉक्टर, फारच छान तुम्ही माहिती सांगताय. आणि जसं तुम्ही आता शिक्षण क्षेत्रातील ज्या संधी आहेत त्याविषयी सांगितलं, तर आता वेळ झालेली आहे आपण डॉक्टर श्रीकांत मुडे, जे की सहयोगी प्राध्यापक आहेत कार्यचिकित्सा या विषयात, भाऊसाहेब मुळक आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि त्यांना एक प्रश्न मी विचारू इच्छितो. आजच्या ज्याला आपण मॉडर्न लाईफस्टाईल म्हणतो किंवा आजच्या जे जीवनशैलीशी निगडीत ज्या काही व्याधी आहेत त्यावर आयुर्वेद शास्त्रात काय गोष्टी सुचवलेल्या आहेत, जे आजच्या जी युवा पिढी आहे ती युवा पिढीला भुरळ घालत आहेत, त्याविषयी डॉक्टर मुडे प्लीज आम्हाला मार्गदर्शन करा. आपण सर्वांना माहीतच आहे, आजची आपली लाईफस्टाईल ही अत्यंत धावपळीची आणि तणावपूर्ण झालेली आहे. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या तणावाखाली वावरत आहे. मग ते नोकरी असो अथवा पारिवारिक समस्या. अशा वेळी आयुर्वेदामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. स्वस्थवृत्त पालन, दिनचर्या, ऋतुचर्या, सदवृत्त पालन, आचार रसायन,
सकाळी उठल्याबरोबर ब्राह्म मुहूर्ताच्या काळी योगासन, प्राणायाम, निरनिराळ्या आलेल्या आहेत. तणावमुक्त राहण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे, मनाला अहितकर विषयांपासून दूर ठेवणे, त्यानंतर मनावर संयम ठेवणे, मनाला शांत ठेवणे, यासाठी मेध्य रसायन जसे की तगर, शंखपुष्पी, ब्राह्मी, जटामांसी इत्यादी द्रव्यांनी तेल सिद्ध करून शिरोधारा करण्यात येते, जो पंचकर्माचा पार्ट आहे आणि त्यामुळे मानसिक तणाव जो आहे तो दूर करता येतो. सोबतच मानसिक विकारावरती सत्वावजय चिकित्सा जी आहे ही सुद्धा महत्त्वपूर्ण सांगितलेली आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये अहितकर आहार विहारामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स भरपूर प्रमाणामध्ये दिसतात, जसे डायबेटीज, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम, स्त्रियांमध्ये PCOD, इन्फर्टिलिटी किंवा मेदोवृद्धीसारखे व्याधी आहेत. यामध्ये सुद्धा आयुर्वेदाच्या उपचारांचा फार दिसून येतो. सोबतच फार जुनाट किंवा जीर्ण व्याधी असतील किंवा निरनिराळे वातव्याधी असतील तर यावरती पण स्नेहन किंवा स्वेदनाचा उपयोग करून आपण त्या व्याधींना बरे करू शकतो. गुदगत व्याधींचा जर विचार केला तर जे चिकट किंवा जीर्ण आणि जुनाट असे व्याधी आहेत त्या व्याधींना सुद्धा क्षारसूत्राद्वारे आपण बरे करू शकतो. क्षारसूत्र जे आहे हे गुदगत व्याधींमध्ये हमखास आणि खात्रीदायक असा उपाय आहे. सोबतच पादाभ्यंग आहे, कर्णपुरण आहे, यासारखे चिकित्सा उपक्रम आयुर्वेदामध्ये नेत्रगत किंवा कर्णगत व्याधींसाठी सांगितलेले आहेत. त्वचेचे जे जीर्ण आणि चिकट असे व्याधी जे आहेत, जे कुठल्याही उपचारांनी साध्य करू शकत नाही किंवा बरे करू शकत नाही, अशा व्याधींमध्ये सुद्धा पंचकर्मांची योग्य जोड देऊन जर आपण आयुर्वेदाने चिकित्सा केली तर ते व्याधीसुद्धा बरे करता येऊ शकतात. नेत्रगत व्याधींमध्ये सुद्धा तर्पण, पुटपाक, आश्चोतन, सेक, अंजन, परिषेक यासारखे जे चिकित्सा उपक्रम आहेत त्यामुळे निरनिराळे नेत्रगत व्याधीसुद्धा आपल्याला आयुर्वेदाद्वारे बरे करता येऊ शकतात. हृदय रोगासारखे जे व्याधी आहेत, आज माधवबागचा जर विचार केला तर तिथे निरनिराळ्या हृदयरोगांवरती पंचकर्माची जोड देऊन चांगली चिकित्सा करण्यात येते आणि हृदयरोग बरे करण्यात येतात. सोबतच लहान मुलांचा विचार केला तर लहान मुलांमध्ये कफाचे विकार, ज्वरासारखे विकार किंवा कृमीसारखे विकार, तर अशा विकारांवरती आजीबाईच्या बटव्याप्रमाणे निरनिराळे योग जे आहेत हे ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत आणि त्यांचा जर योग्य उपयोग करून घेतला तर आयुर्वेद चिकित्सेने लहान मुलांवरती व्याधी निर्मूलन आपण करू शकतो. काश्यप संहिता तर मूळतः पूर्ण लहान मुलांसाठी लिहिलेली आहे. तर यासारखे भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. आयुर्वेदामध्ये लहान मुलांसाठी व्याधी क्षमत्व टिकवून ठेवण्यासाठी सुवर्णप्राशन हा सुद्धा अत्यंत प्रभावी असा उपचार जो आहे तो सध्या व्यवहारामध्ये आपल्याला दिसून येतो. सोबतच पथ्य कल्पनेला आयुर्वेदशास्त्रामध्ये फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आयुर्वेदाच्या रासाचे कारणांचा जर विचार केला तर समाजाची उपलब्धी, सहज उपलब्धी, तात्काळ लाभ किंवा अभिनिवेश हे सगळे जे आहेत किंवा आंतरराष्ट्रीय किंवा कायद्याला मान्यता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यावरून शास्त्राची श्रेष्ठता सिद्ध करण्यात येते. परंतु काही कारणाने आयुर्वेद जे आहे हे मागे पडलेलं आहे. आज आयुर्वेद हे आपल्या काळाची गरज झालेली आहे आणि निश्चितच जनसामान्याने ह्या आयुर्वेदशास्त्राचा योग्य आणि तज्ज्ञ आयुर्वेद वैद्यांच्या सल्ल्याखाली जर चिकित्सा उपक्रम करून घेतला तर त्याला नक्कीच फायदा मिळेल. आयुर्वेदाची श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी जे मूलभूत सिद्धांत आयुर्वेदशास्त्रांमध्ये सांगितलेले आहेत त्या मूलभूत सिद्धांताला सिद्ध केल्याशिवाय कुठलाही समाज किंवा शासन किंवा आंतरराष्ट्रीय कायदा जे आहे हे मान्य करणार नाही. त्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आयुर्वेद समोरच्या येणाऱ्या काळामध्ये अत्यंत लाभदायक होईल, हे वावगे ठरणार नाही. डॉक्टर मुडे सरांनी छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे.
तर त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि आपल्या विषयाकडे आपण वळूया. डॉक्टर साहेब, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स पदव्युत्तर पदवीविषयी सांगत होतात, पण कोणा विद्यार्थ्यांना काही थोडी आर्थिक चणचण असते, अडचण असते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही विद्या अनुदान वगैरे असं काही किंवा स्कॉलरशिप ज्याला आपण म्हणतो असं काही उपलब्ध आहे का? बरोबर. जसं मी अगोदर म्हटलं आहे की राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ RAV नवी दिल्ली आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत ही संस्था काम करते आणि जे BMS पदवीधर असतील यांच्यासाठी 1 वर्षाचा एक सर्टिफिकेट इन राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ हा एक विद्या वेतन असलेला कोर्स आहे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये जे विविध गुरु असतात त्यांच्या अंतर्गत हा कोर्स चालतो. याशिवाय जसं तुम्ही म्हटलं की MD MS साठी जर आर्थिक चणचण असेल तर BMS पदवी केल्यानंतर सुद्धा असे अनेक जे इतर अतिरिक्त शैक्षणिक पात्रता तुम्ही त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही आहे काही पंचकर्माचे डिप्लोमा कोर्सेस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत संलग्नित महाविद्यालयामध्ये चालवल्या जातात. क्षारसूत्र कोर्सेस असतात, काही न्यूट्रिशन बेस्ड कॉस्मेटिकचे काही कोर्सेस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत ते BMS पदवी झाल्यानंतर तुम्ही करू शकता. याशिवाय MSc क्लिनिकल रिसर्च हा एक संशोधन क्षेत्रामध्ये ज्यांना चांगल्या संधी जर उपलब्ध करून घ्यायच्या असतील त्यांनी MSc क्लिनिकल रिसर्च किंवा MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन हे ह्युमन रिसोर्सेसमध्ये MBA तुम्ही करू शकता, ज्याच्या मार्फतून तुम्हाला खाजगी मोठ्या कॉर्पोरेट जे हॉस्पिटल असतात ते सुद्धा हॉस्पिटल मॅनेजर या पदावर तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. याशिवाय MHA मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन आणि जसं मी म्हटलं की मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ हे बऱ्याच वैद्यकीय महाविद्यालय 2 वर्षाचा हा कोर्स आहे. BMS नंतर हे कोर्ससुद्धा खूप चांगले उपयोगी पडू शकतात, त्यांचं जे विविध संधी ज्या उपलब्ध होऊ शकतात. डॉक्टर सुंदर डांगा आपल्याला छान माहिती देत आहेत आणि आपण बघतोय की एखाद्या इंद्रधनुष्यासारखं, म्हणजे एखाद्या इंद्रधनुष्य जसं आपण बघतो 7 रंग, तसं एक कोर्स केल्यावर केवढ्या आपल्या समोर ज्या पर्याय उपलब्ध आहेत, संधी उपलब्ध आहेत त्याविषयी आपण जाणून घेतोय आणि विषयाविषयी चर्चा सुरूच राहील. फक्त एका छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांच्या तंत्रशुद्ध व्यवस्थापनाचं मार्गदर्शन करणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 वाजता आणि सोमवार ते शुक्रवार सकाळी 6 वाजता. कृषी दर्शन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि आपला लाडका कार्यक्रम आपण बघताय डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज चर्चा सुरू आहे आयुर्वेद क्षेत्रातील सुवर्ण संधी विषयी आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर SK डांगा. सर, UG आणि PG म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यावर आयुर्वेदमध्ये खाजगी क्षेत्रात म्हणा किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अजून काही संधी विद्यार्थ्याला उपलब्ध होतात? बरोबर. खाजगी क्षेत्रामध्ये सर्वप्रथम पदवी ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे ते स्वतः आपलं व्यवसाय टाकू शकतात, म्हणजे प्रॅक्टिस करू शकतात, ज्याच्यामध्ये मी सुरुवातीला सांगितलं आहे की एकतर फॅमिली फिजिशियन ही जी संकल्पना आहे ही सध्या हळूहळू अजून ग्रामीण भागात आहे आणि इवन शहरी भागातही ही रूढ होत आहे. कारण शक्यतो फॅमिली फिजिशियन हा आपल्या रुग्णांसोबत अधिक संपर्कात राहतो आणि त्याला सर्व कुटुंबाची जी हिस्ट्री असते माहीत असते आणि योग्य प्रकारे चिकित्सा देऊन तो काउन्सिलिंग पण सुद्धा चांगली करू शकतो. तर आणि याशिवाय जर पदव्युत्तर पदवी झाला असाल तर तुम्हाला स्पेशालिटी प्रॅक्टिस करता येते. जसं मी म्हटलं की पंचकर्म आहे, शल्य चिकित्सा, जसं की काही गुदविकार असतील त्याच्यामध्ये आयुर्वेदिक शल्य खूप प्रभावी ठरलेलं आहे. फिशर असेल, पाईल्स असेल, फिशुलाईन ॲनो असेल किंवा याच्या संदर्भात दुसरी आजकाल आयुर्वेदामध्ये कॉस्मेटिकचं फार चांगले परिणाम पुढे आपल्याला बघायला मिळतात. तर आयुर्वेदामध्ये कॉस्मेटिक कोर्ससुद्धा आपण करून एक विशेष चिकित्सा देऊ शकतो. याशिवाय जसं आज आपण बघतो कोरोनासारखं जे संक्रमण पूर्ण जगभरात पसरलेलं आहे, महाराष्ट्रात भारतात त्याचे रुग्ण वाढत आहे. तर आपण बघितलं असेल मागच्या 2 वर्षामध्ये आयुर्वेदिक चिकित्सेला फार महत्त्व प्राप्त झालं आहे आणि लोकांची मानसिकता आयुर्वेदिक चिकित्सा घेण्यासाठी खूप पुढे येत आहे. याचं कारण असं आहे की आयुर्वेदामध्ये असे काही औषधी असतात ज्यामुळे आपल्या शरीराची व्याधिक्षमत्व हे वाढतं आणि एखादा आजार होणारच नाही याचं संपूर्ण चिकित्सासूत्र हे आयुर्वेदामध्ये आहे.
त्याच्यामुळं आपण एखादी विशिष्ट चिकित्सा एखाद्या आजाराबद्दल करून त्या आजाराबद्दल आपल्याला संपूर्ण एक विशेषज्ञ त्याच्यामध्ये आपण प्रावीण्यासह मिळू शकतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की कोरोनासारखा विषय घेतला तर आयुर्वेदामध्ये जनपदध्वंस हा एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये जे असे एपिडेमिक आजार असतात त्याचा संपूर्ण अभ्यास त्या याच्यामध्ये आहे. कारण कसं होतं आहे की आपण जसं कोरोना आपण म्हणतो, कोरोना आहे, अजून आता ते मिक्स इन्फेक्शन आले त्याला फ्लोरोना म्हणतात. हे असे इन्फेक्शन येतच राहणार आणि शेवटी आपण जे औषधी गोळ्या म्हणा किंवा वॅक्सिन आहे हे किती दिवस घेणार. आज कोरोना आहे, दुसरं इन्फेक्शन आलं तर अजून त्याची वॅक्सिन तयारी करावी लागेल, ती वॅक्सिन घ्यावं लागेल. परंतु आपण जर त्या आजाराची प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं आहे, त्या आजार होण्यापासूनच आपण आपल्या शरीरामध्ये जर एखादी सिस्टीम बनवली ज्याला आपण इम्युनिटी प्रतिकार क्षमता आपण म्हणतो, हे ताकद आपल्या आयुर्वेदामध्ये आहे, आयुर्वेदाच्या औषधामध्ये आहे. तर अशी चिकित्सा आपण स्वतःहून करू शकतो. आणि जे तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये म्हटलं आहे, जे पोस्ट ग्रॅज्युएट MD MS डॉक्टर असतात ते बऱ्याच कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ॲज अ कन्सल्टंट, सर्जन, गायनिकॉलॉजिस्ट, कॉस्मेटिक सर्जन, ॲनोरेक्टल सर्जन म्हणून काम करू शकतात. भरपूर पदव्युत्तर पदवी डॉक्टरांना ही संधी उपलब्ध होते आणि कॉर्पोरेटमध्ये त्यांना वेतन पण आणि कामाचा अनुभव पण चांगला मिळतो. आणि याशिवाय स्वतंत्र असा हॉस्पिटल MD MS झाल्यानंतर आपण आपला हॉस्पिटल पण उघडू शकतो आणि हॉस्पिटल मार्फत आपण लोकांची सेवा करू शकतो विविध सुपर स्पेशालिटी म्हणून. डॉक्टर, तुम्ही स्वतः PhDचे विद्यार्थी आहात, PhD करत आहात, PhD स्कॉलर आहात. तर विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर PhD केली तर त्याच्यानंतर काय संधी आहे किंवा काय तुमचं विजन काय आहे? बिलकुल. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने येत्या काही दिवसात PhD हा अनिवार्य केलेली आहे. काही ज्या नामांकित संस्था असतात, जसं मी म्हटलं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा ही एक टीचिंग इन्स्टिट्यूट आहे, आयुर्वेदामधली एक सर्वोच्च संस्था ती आहे. एम्सच्या धर्तीवर केंद्र सरकारने स्थापन केलेली आहे. त्यामध्ये जर तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक किंवा प्राध्यापक या पदावर जर काम करायचं असेल तर MD MS सोबत तुम्ही PhD असणे अनिवार्य आहे. PhDसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत हा अभ्यासक्रम राबवला जातो. ज्या संलग्नित महाविद्यालय जिथे पदव्युत्तर पदवी शिक्षण आहे तिथे तुम्ही PhD करू शकता. मग जसं मी ITRA या इन्स्टिट्यूटबद्दल बोललो, जी जामनगरला आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जी जयपूरला आहे, जे सगळ्या मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या अखत्यारीत ह्या संस्था येतात. त्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी BHU इथे सुद्धा तुम्ही PhD करू शकता. निमहॅन्स नावाची एक संस्था बँगलोरला आहे जी मेंटल डिसऑर्डरवर मेंटल हेल्थवर ती संशोधन करत असते. तिथे सुद्धा आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी PhD हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. याशिवाय काही अभिमत विद्यापीठ आहेत, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, DY पाटील युनिव्हर्सिटी, पारुल युनिव्हर्सिटी, अशा अभिमत विद्यापीठातून सुद्धा तुम्ही PhD आयुर्वेदासाठी प्रवेश घेऊ शकता. आणि जसं की मी म्हटलं, जे प्राध्यापक सारखं पद असतं किंवा एखाद्या महाविद्यालयाचं अधिष्ठाता होण्यासाठी जर तुम्हाला त्या पदावर जर काम करण्याची इच्छा असेल तर जी पात्रता असते बेसिक, जी मूळ पात्रता आहे, पदव्युत्तर पदवीसोबत तुम्ही PhD असणे हे अनिवार्य आहे. याशिवाय तुम्हाला जो काही शैक्षणिक शिक्षक पदावरचा, प्राध्यापक पदावरचा अनुभवसुद्धा असणे आवश्यक आहे. पण सोबत जर तुम्ही PhD आयुर्वेद हा अभ्यासक्रम पूर्ण करून ही पदवी जर मिळवली असेल तर तुमची पात्रता अधिक मजबूत होऊन तुम्ही त्या पदासाठी सक्षम बनता. डॉक्टर डांगा, तुम्ही आत्ताच सुपर स्पेशालिटीविषयी म्हटलं किंवा वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, जसं आपण कायचिकित्सा शाखा बघितली, पंचकर्म शाखा बघितली, तर विषयानुसार जर आपण व्यवसाय म्हणजे विषयानुसार आपल्याला शासकीय सेवेमध्ये काही त्याच्या संधी उपलब्ध असतात का? बरोबर. जसं आपण म्हटलं की आयुर्वेदामध्ये सुद्धा साधारणतः 17 ते 18 विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता येतं. यामधले काही विषय जे आहे क्लिनिकल म्हणजे चिकित्सक विभागातले असतात, जसं कायचिकित्सा, शल्य, शालाक्य, बालरोग, स्त्री प्रसूती, याच्यामध्ये तुम्ही कन्सल्टंट म्हणून प्रत्येकी त्या विषयाचे तज्ज्ञ म्हणून सर्व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय असतील, खाजगी आयुर्वेद महाविद्यालय असतील किंवा जे आजकाल शासनाने प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला, जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलला आयुष हा विभागच वेगळा केलेला आहे. बरोबर. त्या आयुष विभागामध्ये सुद्धा तुम्ही त्या संबंधित चिकित्सकासाठी कन्सल्टंट पदावर काम करू शकता. याशिवाय आता केंद्र सरकारने जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जे एम्स साधारणतः जे निर्माण केलेले आहेत, जसं महाराष्ट्रात नागपूरला एम्स आहे, तिथे सुद्धा आयुष हा विभागच केंद्र सरकारने एक विशेष विभाग निर्माण केला आहे. आयुष विभागामध्ये सुद्धा आयुष मेडिकल ऑफिसर म्हणून तुम्ही काम करू शकता आणि ज्युनियर मेडिकल ऑफिसर, सिनियर मेडिकल ऑफिसर अशा त्यामध्ये विविध पदावर तुम्ही काम करून
समाजाची सेवा करू शकता आणि ही एक चांगली संधी तुम्हाला मिळू शकते. डॉक्टर, तुम्ही फारच छान मार्गदर्शन केलं की MD MS नंतर हे PhD नंतर आपल्याला काय ऑप्शन्स आहेत. तर असं काही आहे का की एखाद्या विद्यार्थ्याला MD MS नाही करायचं, त्याच्या व्यतिरिक्त फक्त आयुर्वेदात BMS ही डिग्री घेऊन अजून काही ऑप्शनल कोर्स त्याच्यासमोर आहेत का? बरोबर आहे. जसं मी म्हटलं की काही सर्टिफिकेट कोर्सेस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आहेत. याशिवाय तुम्ही जर संशोधनात काही तुम्हाला कामगिरी करायची असेल तर प्रोफेशनल डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च हे काही संस्था तुम्हाला हा कोर्स देतात. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ मार्फत तुम्हाला CRAV किंवा MRAV हे कोर्सेस तुम्ही करू शकता. आणि जे सेंट्रल काउन्सिल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेसमध्ये JRF नावाची एक स्कीम असते, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, ज्यामध्ये चांगलं विद्यावेतन मिळतं आणि संशोधनाचे क्षेत्रातल्या विविध संधी तुम्हाला उपलब्ध होतात. याशिवाय पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूट ऑफ दिल्लीमध्ये एक इपिडेमॉलॉजीचा कोर्स असतो, MSc इपिडेमॉलॉजी, आणि काही हॉस्पिटल मॅनेजमेंटचे कोर्स असतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अखत्यारीत. त्याच्यामध्ये एक वर्षाचे काही कोर्सेस असतात, जे कोर्स केल्यानंतर तुम्हाला काही कॉर्पोरेट हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल किंवा इवन शासकीय आयुर्वेद किंवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या पोस्ट असतात हॉस्पिटल संदर्भात, मॅनेजमेंट संदर्भात, काही प्रोजेक्ट मॅनेजर संदर्भात, या तुम्हाला मिळू शकतात. डॉक्टर साहेब, मगाशी तुम्ही सांगत होतात की काही इम्पॉर्टंट वेबसाईट्स आहेत, संकेतस्थळं आहेत, तर त्याच्याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल की कुठकुठल्या संकेतस्थळी जाऊन आमचे जे प्रेक्षक मित्र आहेत किंवा विद्यार्थी वर्ग जो आज बघतो आहे तर ते टिपून घेऊ शकतात आणि फ्युचर रेफरन्सला त्यांना ते मार्गदर्शक ठरतील. असं काही आपण सांगितल्याप्रमाणे एक तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची जी संकेतस्थळ आहे www.mhs.ac.in, या विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन आपण विविध कोर्सेसची माहिती, पॅरामेडिकल, मेडिकल, पब्लिक हेल्थमधले जे कोर्सेस असतात, डिप्लोमा कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस, कारण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फतच BMS, MBBS, BHMS, BUMS, BDS हे सर्व कोर्सेस चालवले जातात. बरोबर. आयुष संचालनालय जशी एक वेबसाईट आहे महाआयुष.gov.in, यामार्फत तुम्ही सर्व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील ज्या संधी असतात, वैद्यकीय अधिकारी असेल, अपघात वैद्यकीय अधिकारी असेल, आयुर्वेद विस्तार अधिकारी असेल, या सर्व पदांची माहिती आपल्याला आयुष संचालनालय या संकेतस्थळावरून मिळेल. तर त्याच्यानंतर आयुष मंत्रालय, भारत सरकारची सुद्धा एक वेबसाईट आहे www.ayush.gov.in, या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला विविध पदांची माहिती, अभ्यासक्रमांची माहिती आपल्याला मिळू शकते. याशिवाय अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाची एक वेबसाईट आहे AIIA.gov.in. आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्था जी जामनगरला आहे www.itra.ac.in, या संकेतस्थळावर जाऊन आपण विविध कोर्सेस, PhD संदर्भात, संशोधन संदर्भात माहिती घेऊ शकता. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे केंद्रीय आयुर्वेद विज्ञान अनुसंधान परिषद CCRAS.nic.in ही एक वेबसाईट आहे, ज्यामार्फत तुम्हाला विविध संशोधन क्षेत्रातल्या संधीबद्दल आपणास या संकेतस्थळावरून माहिती मिळू शकते. याशिवाय ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, याला भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आपण म्हणतो, इथे सुद्धा तुम्हाला विविध कोर्सेस, फेलोशिप, स्कीम्स ज्या असतात, ज्या काही संशोधनाच्या स्कीम असतात, इथे तुम्हाला माहिती मिळू शकतील. राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान जे जयपूरला आहे www.nia.nic.in, या संस्थेवर जाऊन आपल्याला MD, MS, PhD किंवा इथे उपलब्ध असलेल्या ज्या विविध पदांवर आपल्याला इथे माहिती मिळू शकते. याशिवाय काशी हिंदू विश्वविद्यालय BHU बद्दल मी माहिती सांगितली आहे. बरोबर. आणि महाराष्ट्र शासनाची जी राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जी वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, यामध्ये महाराष्ट्रातील जे आरोग्य पब्लिक हेल्थमधले ज्या विविध जागा असतात, अगदी म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असेल, पब्लिक हेल्थ कन्सल्टंट, स्टेट कन्सल्टंट, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर, आयुष प्रोग्राम मॅनेजर, डिस्ट्रिक्ट आयुष ऑफिसर, या सर्व पदांसाठी जी माहिती आहे आपल्याला या nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. डॉक्टर, तुम्ही एकदम छान सांगितलं. वेगवेगळ्या रंगामध्ये जशी रांगोळी काढलेली असते किंवा मगाशी आपण इंद्रधनुष्याविषयी पण बोललो, तसं भवितव्य एक आपण जरी BAMS म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हा कोर्स जरी केला तरी आपल्या भविष्यात त्याचे भरपूर आपल्याला प्रगतीपथ दिसतील आणि आपल्या जो नैसर्गिक कल आहे त्यानुसार आपण ती वाट निवडू शकतो. आणि डॉक्टर, आपल्या जाता जाता आपल्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? BMS हा आयुर्वेद हा संपूर्ण जीवनाचं शास्त्र आहे. जसं आयु म्हणजे लाईफ
आणि वेद म्हणजे नॉलेज ऑफ सायन्स, म्हणजे जीवनाचं ज्ञान ज्या शास्त्रामध्ये आहे असं हे शास्त्र आहे. आणि आयुर्वेदिक चिकित्सा जी आहे, भारतीय चिकित्सा एक हा वारसा आहे भारतीय चिकित्सा पद्धती. त्यामुळं BMS कोर्सनंतरसुद्धा आपल्याला MD MS PhD असे विविध उपाय म्हणजे उपलब्ध आहेत, जे आपण आपलं शैक्षणिक पात्रता वाढवून विविध शासन खाजगी स्वरूपात आपण सेवा देऊ शकतो. आणि शेवटी समाजाची सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे. या माध्यमातून हा कोर्स करून आपण आपल्या समाजाचं ऋण फेडू शकतो. आरोग्य सेवा ही श्रेष्ठ सेवा म्हटली जाते. तर आयुर्वेदिक डॉक्टर हे आपण 12वी विज्ञान शाखेनंतर या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. या कोर्सनंतर भरपूर संधी आपल्याला उपलब्ध होतात आणि आपण समाजाचं एक ऋण फेडण्याचं काम या कोर्सच्या माध्यमातून करू शकतो. असा हा संपूर्ण जीवनाचं शास्त्र असलेला हा कोर्स आहे. नुसतं चिकित्साच नाही तर याशिवाय आपल्याला जीवनामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं याचं संपूर्ण ज्ञान या आयुर्वेदशास्त्रामध्ये आहे. डॉक्टर सुंदर डांगा, आपण एवढ्या दुरून नागपूरहून आलात आणि आम्हाला एवढी छान माहिती दिली, त्याविषयी आपले खूप खूप आभार, खूप धन्यवाद. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून, आमच्या आरोग्य संपदाच्या संघाकडून. आणि मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की आयुर्वेद कोर्स केल्यावर आपल्यासमोर काय काय संधी उपलब्ध आहेत. तर नवीन वर्षाची सुरुवात, नवनवीन संध्या काय आपल्यासोबत आहेत, पर्याय काय आहेत, ते आपण आजच्या भागात जाणलेलं आहे. तर जरूर आयुर्वेद क्षेत्र जे की आपला भारताचा वारसा आहे, तर त्याच्या समोरील जी आव्हानं आहेत, त्याच्यासमोरची जी सुवर्ण संधी आहे, ते आज आपण आजच्या भागात आपण जाणून घेतलं. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. तर पाहत राहा दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी. नमस्कार.